आज सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल आनंदाची बातमी आहे। तर आता 4,000 रुपये थेट लाईव्ह खात्यामध्ये इथं जमा। तर आज 4 वाजतापासून जे की या कार्यक्रमाच्या योजनेअंतर्गत जे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेले आहे की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये इथं जमा होणार आहेत। तर कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये इथं मिळणार आहे, कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यात 4,000 रुपये इथं मिळणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये इथं जमा होत आहे, जे की 8वा हप्ता, कितवा हप्ता, 8वा हप्ता। त्याचप्रमाणे यामध्ये कोण पात्र राहणार आहे, सर्वप्रथम यामध्ये जे की शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर आज जे काही यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे, बरेच दिवसांपासून इथं रखडलेला होता। तर आता 4,000 रुपये जे की तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र 4,000 रुपये जमा। सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। नमोचा 8वा हप्ता 2,000 व नमोचा 9वा हप्ता 2,000 असे मिळून तुमच्या खात्यामध्ये जे की एकत्र 4,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर आता हा जो हप्ता आहे ते कोणाला इथे मिळणार आहे, त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये इथं मिळणार आहे, PM किसान योजनेचे सर्व हप्ते मिळालेले शेतकरी मिळालेले आहेत त्या शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे। KYC पूर्ण असणे आवश्यक आहे। तर आता PM किसानची जर तुम्ही तुमची KYC केलेली नसेल तर तुम्हाला इथं नमोचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा होणार नाही आहे। आधार लिंक खाते असणे आवश्यक आहे। योग्य म्हणजे तुमची जमीन तुमच्या नावाने असणे आवश्यक आहे। खालील कारणामुळे तुमचे पैसे इथं थांबवू शकतात। KYC असेल, आधार लिंक नसेल, जमिनीमध्ये काही त्रुटी असेल, म्हणजे तुमच्या सातबारामध्ये, तर तुमचे पैसे इथं थांबू शकते। तर सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुमची PM किसानची KYC कशाची, PM किसानची जी काही KYC आहे ती केली की नाही। त्यानंतर जे काही 8वा हप्ता कधी मिळणार आहे, तर आता जो काही यामध्ये 8वा हप्ता, तर यामध्ये ज्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील। कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे 4,000 रुपये खात्यामध्ये येत आहेत ते सुद्धा आपण इथं दाखवणार आहे। हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट जमा होत आहे। त्यानंतर ज्यांना पैसे मिळालेले नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आज महाराष्ट्र शासनाने जे काही सुरू केलेली जी काही ही योजना आहे, शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्य केंद्राच्या PM किसान महासन्मान निधी योजनेत अंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जाते। त्याचप्रमाणे 2,000 रुपयाचे 3 हप्ते एकत्र दिले जाते, म्हणजे 4 महिन्याला 2,000 रुपये। तर असे मिळून वर्षाला तुम्हाला किती मिळते, 12,000 रुपये। किती मिळते यामध्ये, 12,000 रुपये। तर आता यामध्ये PM किसानचे 6,000, किती 6 आणि नमोचे 6 असे मिळून टोटल तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला इथं देण्यात येते। आता जे की वाटप सुरू झालेले जे काही जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर झाल्याच्या नंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड। तर हे जे जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये 2,000 आणि प्लस 2,000 असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये इथं जमा होत आहे। लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही। नांदेड, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, तर या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे। त्यानंतर परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर आता परभणी असेल, हिंगोली असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, त्यानंतर इथे आपलं नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
मुंबई उपनगर, त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 4,000 रुपये थेट खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. त्यानंतर मुंबई शहर, तर 8वा हप्ताची जी काही रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 8वा आणि 9वा हप्ता एकत्रच काय जमा होत आहे. 8वा आणि 9वा हप्ता एकत्रच जे काही थेट 4,000 रुपये इथं मिळणार आहे. तर आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये आले की नाही लगेच तपासा. PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. ज्यांची E-KYC बाकी राहिलेली असेल तर अशाने E-KYC करून घ्या. तर जे काही हप्ता आहे ते बऱ्याच दिवसांपासून इथं रखडलेला होता. तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कधी मिळणार आहे ते त्या 7 ते 15 दिवसाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात 4,000 रुपये इथं जमा होतील. काय होणार आहे, 4,000 रुपये हे जमा केले जाणार आहे. तर आता तुम्ही लगेच तुमची E-KYC, आधार लिंक सर्व गोष्टी बरोबर आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे. तर आता या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काही 8वा हप्ता इथं थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही 4,000 रुपये 8वा आणि 9वा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तुमच्या खात्यामध्ये 4,000 जमा झाले का 2,000 रुपये जमा झाले. तर पैसे आजपासून वाटप सुरू झालेले आहे.